अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा ताईंनो, दीप अमावस्या जी आपण आषाढी अमावस्या म्हणून सुद्धा साजरी करतो. या दिवशी दिव्यांची अशी पूजा करून घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. दिव्यांच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. दीप अमावस्येच्या अशा पूजनाने आर्थिक लाभ मिळतो. या दिवशी दिव्यांची कशी पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. दिव्यांची ही पूजा पितरांच्या शांतीसाठी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते. त्यामुळे घरामध्ये स्वच्छता आणि पवित्रता टिकून राहते. तर बघा, दिव्यांची ही पूजा जी आहे ही दिव्यांच्या 2 कडव्यांची आरती म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही खूप सुंदर पूजा करा, पण ही जर आरती तुम्ही म्हटली नाही 2 कडव्यांची आणि दिव्यांची नामावली, तर ही दिव्यांची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून कुठली पण पूजा अर्चा काही कराल साध्या सोप्या पद्धतीने करा, पण ती योग्य पद्धतीने करा. कारण बघा, दिवे उजळून त्याची पूजा करून आपण दिव्यांची जी म्हणजे अमावस्या आहे ती साजरी करत असतो. आणि त्याला पूर्णत्व तेव्हाच येते जेव्हा आपण त्या दिव्यांची पूजेची केलेली असते, त्याची आरती म्हणत असतो. तर अशी दिव्यांची विधिवत पूजा दीप अमावस्येला कशी करायची, त्यानंतर दिवे या दिवशी घरातल्या सगळ्या मुलांचं मुलींचं औक्षवण करायचं असतं. औक्षवण का करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, आषाढ अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि ही दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो. कोणत्याही कार्याची शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करत असतो. म्हणजे सकारात्मकतेचा साक्षीदार दिवा हा मानला जातो. दिव्याने कुठली पण गोष्ट जी आहे तर ती साध्य होते, शुभ गोष्टी घडतात. तर त्यामुळे आपण दीप अमावस्या साजरी करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक याला गटारी अमावस्या असं म्हणून नावाने ओळखतात. तर ते गटारी नाही आहे. सगळ्यांना विनंती करून सांगते, ते नाव आहे गताहारी. आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की अतिशय विचित्र वागतात, नॉनव्हेज त्या दिवशी खाल्लं जातं, व्यसन केलं जातं आणि या दिवशी अशा अमावस्येच्या दिवशी चुकून पण आपल्याला मांसाहार वगैरे करायचं नाही, कसलं व्यसन करायचं नाही. हे खूप चुकीचं आहे. अमावस्येचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असतं. म्हणून लोक काय करतात की त्यांना वाटतं आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, खाता येणार नाही 1 महिना, म्हणून अमावस्येच्या दिवशी ते असं व्यसन वगैरे मांसाहार करून घेतात. पण बघा, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही एकदा विचार करा की हे बरोबर आहे का, हे तुमच्या मनाला पटतं का? आता बघा, श्रावणामध्ये का मांसाहार करत नाहीत, याला जर तुम्ही सायंटिफिक रिझन म्हणाल तर श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा ही अतिशय दाट असल्यामुळे पचनशक्ती जी आहे ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न जे आहे ते आपल्याला पचत नाही. आणि हा जो काळ आहे तर तो माशांच्या प्रजननाचा काळ असतो. म्हणून मासे खाणं सुद्धा टाळलं जातं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे काही जड अन्न आहे ते पचायला जड जातं. ठीक आहे. तर हे मांसाहार वगैरे अजून पचनासाठी इतर जड पदार्थही खात नाहीत. आणि त्याला चुकूनसुद्धा गटारी अमावस्या असं म्हणू नका. बघा, हा दिवस अतिशय शुभ आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या अमावस्येच्या दिवशी आपल्याला घर छान स्वच्छ करायचं, सुंदर करायचं. मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वच्छ करायचं आहे. तो उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवघर वरपासून खालपर्यंत सगळं स्वच्छ करायचं. कळालं? आणि घरामध्ये जे काही छोटे मोठे दिवे आहेत ते सगळे स्वच्छ धुवून आदल्या दिवशी तुम्हाला ठेवायचे. कारण ही दिव्यांची अमावस्या आहे तर त्यामुळे दिव्यांना जास्त महत्त्व आहे. घासून पुसून स्वच्छ तुम्हाला ते ठेवायचे. आणि जे तुमचे परंपरागत काही दिवे चाललेले असतील, दगडाचा दिवा असेल, मातीचा दिवा असेल, पंचधातू असेल, सोने चांदी कुठलाही दिवा असेल, घरातले सगळे दिवे काढा. ते स्वच्छ घासून पुसून तुम्हाला त्या दिवशी पूजेमध्ये ठेवायचे आहे. ठीक आहे. आता ही पूजेची जी मांडणी आहे ते तुम्हाला सगळी मांडणी आणि भरपूर तेल टाका की जेणेकरून दिवसभर ती तेवत राहतील. समजा तेल संपलं तर संध्याकाळी आपल्याला परत ते दिवे प्रज्वलित करायचे. कारण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळचा काळ हा महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही संध्याकाळी परत दिवे सगळे प्रज्वलित करा आणि दिवसभर ही मांडणी तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे
तर आता बघा पटकन मी तुम्हाला सांगते की कशी पूजा मांडणी करायची. आता एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती लाल वस्त्र अंथरायचं, छान साईडनी रांगोळी काढायची आहे. तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर आजूबाजूला जिथे जागा असेल तिथे पूजा मांडा. मी सुद्धा माझ्या देवघराच्या बाजूलाच पूजा मांडत असते. आता बघा त्यानंतर रांगोळी काढायची छोटीशी आणि तिथे छान तुम्हाला खाली काहीतरी वस्त्र अंथरायचं आणि त्यावरती आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. आता माझ्याकडे भरपूर असे वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे आहेत, तर मी ते सगळे आता पूजेसाठी घेणार आहे. तुम्ही किती तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे घ्या. 5-6 दिवे असतील तरी ते चालतील, त्यापेक्षा जास्त दिवे असतील तर बघा आपल्या महिलांना सवय असते, आपण नवीन नवीन डिझाईनचे दिवे घेत असतो, तर त्यामध्ये दगडाचा दिवा, कणकेचा दिवा हे आपण ठेवू शकतो. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं बघा, दिवे घेतल्यानंतर आपल्याला पाटावर वस्त्र घ्यायचं आहे अंथरून. प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे तांदळाचं आणि बाकीचे दिवे जे आहेत तर त्याच्या खालीसुद्धा आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे, तांदूळ अर्पण करायचं. त्यानंतर दिवा त्याच्यावरती जो ठेवलेला आहे त्याला फुलांची पाकळीसुद्धा तुम्ही त्याच्याखाली आसन म्हणून ठेवू शकता किंवा तांदूळ पण ठेवू शकता. दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचंच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची. त्यानंतर जे खाली तांदूळ तुम्ही घेऊन त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे. दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत ना त्या आपल्याला 2 वात करून, एक वात जसं आपण बनवतो ना 2 लांब वाती घेऊन एक वात बनवायची, जोडवात, आणि आपण त्याला म्हणतो या जोडवातीच असा, कारण जीवाशिवाच्या एकरूपतेचे आणि अद्वैतेचे हे प्रतीक आहे. आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो, अशी यामागची एक म्हण आहे, म्हणजेच यामागचं एक कारण आहे. आणि 2 सायंटिफिक रिझन तुम्ही म्हणाल तर 2 वातींमुळे जे असतं केशाकर्षण म्हणजेच कॅपिलशी एक्शन जी आहे तर ती योग्य प्रकारे होऊन ज्योतीचा म्हणजेच तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो. हे यामागचं सायंटिफिक कारण आहे. तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये मी तेल टाकून घेणार बघा. तर तुम्ही देखील तसंच त्या पद्धतीने मी सांगते तसं घ्यायचं. प्रत्येकामध्ये 2-2 वाती घ्यायच्या टाकून. 2-2 माती घेतल्यानंतर या दिव्यामध्ये तूप टाकलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही तुपाचे दिवे लावू शकता, तेलाचे दिवे लावू शकता, काही हरकत नाही. कणकेचा सुद्धा दिवा तुम्ही लावू शकता. आता त्याच्यामध्ये तेल टाकायचं. सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा. पश्चिमेकडे आलं, उत्तरेकडे आलं तरी चालेल, पण जमल्यास पूर्वेकडेच ठेवा. दक्षिणेला या पूजेचे महत्त्व, पूजेमध्ये जे दिवे आहे त्याच तोंड येणार नाही याची काळजी घ्या. दक्षिण दिशेला आपल्याला या दिवशी दिवा लावायचा आहे, तो वेगळा उपाय आहे, पण या पूजेमध्ये जे दिवे आहेत ते तोंड दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे सगळे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घ्या. नंतर बघा मस्त सगळे दिवे प्रज्वलित करून सगळ्या दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं. प्रत्येक दिव्याची सेपरेट छान पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर दिव्याला आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं. आता फुलांसोबत प्रत्येक दिव्याला आपल्याला आघाड्याचं एकतरी पान किंवा आघाड्याची दुर्वा वगैरे जे असतं ते अर्पण करायच्या. आघाडाही अर्पण करायला पहिल्यांदा दुर्वाही अर्पण करा. थोडी काळजी घ्यायची आहे कारण भरपूर दिवे असतात, हाताला चटका वगैरे लागू शकतो, त्यामुळे व्यवस्थित शांततेने आपल्याला सगळी पूजा करायची. ठीक आहे. आता दुर्वा, आघाडा, फुले सगळं अर्पण केल्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचे वस्त्र अर्पण करायचं. जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपण दिव्यांची पूजा केलेली असते, त्या दिव्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या. आता नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर घेतलं, त्याचबरोबर दूध, गूळ किंवा लाह्या, बत्ताशे, पेढे, फळं या गोष्टीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे, त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची. नैवेद्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं. नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा. आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा. अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची. आता समजा तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात गोड म्हणजेच खडीसाखरेचे किंवा गोड एखाद्या पदार्थाने पुढे करायची. ठीक आहे. नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, वात जी आहे ती नेहमी गोड गोष्टी जी आहे
तर त्यानेच आपल्याला पुढे करायची असते. आता अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती जी आहे तर ती म्हणायची आहे. आरती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. दिव्यांची नामावलीसुद्धा तुम्हाला म्हणायची तर ती पण मी तुम्हाला देईनच डिस्क्रिप्शनमध्ये. आता त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून पितरांसाठी दिवा लावायचा. कधी तर तो दिवा आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा असतो. ही झाली आपली दिव्यांची पूजा. आता दीप अमावस्येला संध्याकाळी घरातली जी काही मुलं मुली असतील त्यांना आपल्याला औक्षण करायचं. जसं वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसून त्यांना हळद कुंकू अक्षदा लावतो, तसेच कपाळी त्यांना ओवाळून ओवाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो. त्याचप्रकारे आपल्याला मुलं छोटी मोठी असतील तरी पण त्यांची पूजा करायची. कारण मुलं किंवा मुली जे आहे ते वंशाचे दिवे असतात, मुली वंशाच्या पणती असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहेत तर ते वंशाचे दिवे असतात. म्हणून हे सुद्धा त्यांच्यामुळे आपल्याला वंशाची वृद्धी होते. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलामुलींची सुद्धा पूजा करायची. बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची की हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी ही जी साधी भोळी माझ्या मनाने पूजा केलेली आहे तर त्यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी, अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते. कारण आपण माणूस आहे, आपल्याकडून चुका होऊ शकतात. पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे. या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगतही दुसऱ्या दिवशी करायची. सगळी फुलं वगैरे निर्माल्यमध्ये टाकायची आणि काही नैवेद्य आहे ते अर्पण करायचं केलेला असतो, प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर तो खायचा. दिवे जे असतील ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागच्या जागी ठेवून द्यायचे. बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही देवपूजा जी आहे दीपपूजा ती करायची आहे आणि दिव्यांचा आवाज करायची आहे. आणि ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, आनंद, समृद्धी भरभरून येत असतं. वाईट गोष्टी, नकारात्मकता जी आहे ते आपल्या आयुष्यातून अंधार जो आहे तो निघून जातो. तर अशी ही पूजा तुम्हाला आवडली असेल मी सांगितलेली माहिती तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.